भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज का पंगा, गुरु गुरु चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली, होती जुनी यारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या उर्री, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. काय करतोस मागे? पुढे ये, पुढे ये, पुढे ये बिरजू. जा पुढे जा, पुढे जा. मी नाही पुढे जाणार. का? तू पुढे जा. उद्या तू म्हणशील की उत्तर भारतीय मराठी माणसाच्या पुढे गेला म्हणून. त्याचा काय संबंध आहे इथे? पण साप शोधतोय ना. हे बघ, मी असं काहीही म्हणणार नाही. तू पुढे हो, माझा फुल सपोर्ट आहे तुला. नाही नाही, ही काठी हातात घे. घे. नाही नाही, ही काठी तू हातात घे. का? काठी न घेताय तू बुरखा शोधतोस. विरोध करण्याची वेळ आहे. कुठे दिसतोय का बघ. हा बघ बघ, कुठे दिसतंय का? हा. अरे बल्लाळ, हे बल्लाळ, कहीं पे देख नहीं रहा है. पळून गेला की काय तो? पळून कसा जाईल? अरे गोंधळ करू नको. साप अंगावर येईल. सापाला कान नसतात, डोळे असतात ना. तुला बघून नक्की अंगावर येईल तो. हाव करू. हाव. साप हाव करून आणणार आहे तो बोलतोय. अरे पण दिसत नाहीये कुठे. हे बघ, नक्की पळून गेला असणार तो. तसं असेल तर बाहेर जाऊन सांगूया आम्ही त्याला पळवून लावला. चल. नको नको, आधी शोधूया तरी. असं म्हणतोस? बघ बरं कुठे दिसतोय का? मुझे मार रहा है कमरे, मुझे मार रहा है. मैं सांप हूं. मैं चला. मला कुठे सापडत नाही. आपण आता फक्त बेडवर बघूया. उशा बिशा जरा उचलून. बेडवर असता तर आधीच दिसला नसता का? मी अत्यंत शौर्याचं काम केलेलं आहे. आम्ही अत्यंत शौर्याचं काम केलेलं आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय. हा जो साप आहे, गप्पा बसा. हा साप खोटा आहे. रबरी रबरी साप आहे हा. हे भगवान, तुमने हमारी सुन ली. म्हणजे अरे आप अंदर गए थे ना, आम्ही सगळ्यांनी प्रार्थनाची तयारी केली की अंदर का सांप नकली निकले, अंदर का सांप नकली निकले, अंदर का सांप नकली. तो ऐसा ही हुआ, नकली निकला. देखो यामिनी, दूध आण बाई आधी जरा. तर यहाँ दूध कशाला हवाय? अगं साप दूध पित नाही ग, आणि खोटे तर नाहीच नाही. अगं बाई, हो का? मग एक काम कर, आटीव दूध आण, त्यात थोडासा खवा टाक, काजू टाक, बदाम टाक आणि हो जायफळ सुद्धा टाक, म्हणजे शांत झोप लागेल.
तुम्ही काही खाल्लं किंवा प्यालात तरी झोप शांतच लागते ना तुम्हाला. बघितलंच बाळ, रागिणी असती तर असं झालं नसतं. अशी वाचा 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 सगळ्यांसमोर. गप्प बसा. काय चाललंय तुमचं? आता मला मुळात एक गोष्ट सांगा, हा नकली साप आतमध्ये ठेवायची मूळ कल्पना कोणाची आहे? मल्हार मामा, आधी मला शाबासकी द्या बरं. द्या. त्याचं काय झालं माहितीये का, शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं या दोघांची पहिली रात्र आहे ना ती आपण खूप छान करूयात, म्हणजे त्यांना खूप त्रास देऊयात, म्हणून मी ठेवला साप. अगं हे काय काय पद्धत आहे का काय? त्यात काय झालं मल्हार मामा? अहो मी तर खरा साप आणून ठेवला होता, पण तो ना ऐकताच पळून गेला, म्हणून मला खोटा साप ठेवायला लागला, नाहीतर खूप धमाल आली असती. अगं विधुळ वाटे. नको ग नको. काय डोकं फिरलं, वेडी झालीस का तू? आणि मुळात खरा साप तू कुठून आणला होतास? अगं रुबे, हे सगळे करायचे आधी कोणाला तरी विचारायचं, सांगायचं, हो की नाही? ए आत्या, पण मजा आली ना? खरं तर हो. हो का हो? हा? नाही. अरे हा खोटा साप बघून आमची तिथे सापभर. अरे काय आहे काय आहे? इकडे आणा तो फोन. हा कोण आहे? हा कोण आहे फोनवर? कोण? अगं आधी बघू दे मला कोण आहे, मग सांगतो. बघा ना. हॅलो हॅलो. हॅलो भाऊजी भाऊजी अश्विन बोलतोय. अश्विन. भाऊजी 5,000 रुपये देतोय घारुडी. सॉलिड पुंगी वगैरे वाजवतो. काय करू? हे बघ, तुझ्याकडे जे दिनार असतात ना, सतत दिनार, ते त्या गारुड्याला दे. त्याला म्हणा पुंगी वाजव आणि मी त्याच्यावरती नाचतो. स्वतःच कर काय तिकडे ते. अहो गंमत कसली, साप पकडायचंय ना. गरज नाहीये. अरे घरातला साप खोटा निघाला, खोटा रबरी. माऊ, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आता कसला डे? नाईट झाली आता. बरं, हॅपी व्हॅलेंटाईन्स नाईट. काय बोलतोयस तू मोरू? खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन. कशी त्या खोट्या सापाला मी इतकी घाबरले, तुला सांगते, इतकी घाबरले, मला ना आता झोप आलीये. घाबरून कोणाला कधी झोप येते का? हो रे. हे बघ, मेंदूवर तीक्ष्ण ताण आला ना की मेंदूच्या कणांपासून मज्जारज्जूपर्यंत एक निद्रेची गाढ डुलकी अशी वाहत जाते आणि मग सगळं अंग क्षीण होऊन जातं आणि येते गाढ झोप. म्हणजे मला गाढ झोप लागते. आणि हे बघ मोरू, हे जे काही सगळं झालेलं आहे ना, ते त्या रुबीमुळे झालंय, त्यामुळे तू जाऊन प्लीज त्या रुबीला बोल. नाही, त्या रुबीला जाऊन मी बोलणारच आहे. त्या रुबीकडे ना बघावंच लागणार एकदा. तिला अक्कल शून्य, वाटेल तसं वाग. माऊ, माऊ तू झोपू नकोस ना प्लीज. मोरू, अरे उद्या पहाटे 4ला उठायचंय मला. का? पहाटे 4ला उठून काय काम करायची तुला? तू वेडायस का मोरू? काम नाही करायचे, पुस्तकं वाचायची तू दिलेली. हे पहाटे 4ला उठून पुस्तकं वाचणार आहेस तू? अगं ती कधीही वाचता येतील, ती तुझीच आहेत. अरे वाचनाची तीच योग्य वेळ असते की नाही. झोपू दे मला आता. नऊ ऐक ना, नऊ हे बघ, ती पुस्तकं आहेत ना, मी तुझ्याचसाठी आणलीत. तुझे पाकही रत्तीत घालणार नाहीत ती. ऐक ना, तू उद्या पहाटे वाच ना, किंवा परवा पहाटे 4 वाजता, किंवा दुपारी 4 वाजता. माऊ ऐकतेस का? झोपलीस? हे माझा व्हॅलेंटाईनच झोपला अख्खा. माऊ रुबी,
शिकवा ना. दुकान बंद हो गई कल आना. अरे नहीं बेटा, अब वो जाने दे, वो छोड़. गाने का छोड़. मवा कैसी है? आधी गाणं शिकवा ना. पहले मवा कैसी है बता ना. आधी गाणं. सुबह सुबह उठ के चली आती है गाना. अब गा जो कौन राग है ये. खाली है. पंडित जी. खाली. आगे का हाँ आगे का. तेरे बिना दोनों आँखें तेरे बिना दोनों. बेटा एक बात सुन. क्या होता है ना कि दूसरों का कुछ पहले सुनो. तेरा प्रॉब्लम यह है कि तू सुनती नहीं है. आगे वाला जो कहना चाहता है ना वो उसको सुन पहिले. हा मग तो मनामध्ये असं झिरपवून घे आणि मग त्याचं एक उत्तर म्हणून गा. कळलं? चालेल. आता नको, उद्या उद्या. वो जाने दे. मवा कैसी है? छान आहे. ए रुबडे, सुबह सुबह यहाँ चली आती है. नाश्ता केलास का? हो मस्त पोहे खाल्ले आणि थोडा उपमा पण खाल्ला. अच्छा, और मोहन ने खाया? हो खाल्लं की. फोडणीची पोळी, फोडणीचा भात, फोडणीची भाकरी, फोडणीचा ब्रेड. फोडणीची पोळी म्हणजे? त्याचं काय पंडितजी, कालची किंवा परवाची उरलेली जी पोळी असते ना ती टाकून द्यायला नको म्हणून त्याचा चुरा करायचा आणि ती फोडणीला टाकायची, ती परतायची आणि खायची. आणि फोडणीचा भात आणि भाकरी. फोडणीची भाकरी तशीच पोळी सारखी आणि फोडणीचा भात म्हणजे 3-4 दिवसापूर्वीचा असतो ना, असा फडफडीत झालेला. त्याला थोडासा वास यायला लागलेला असतो. अन्न वाया जायला नको म्हणून तो टाकून नाही द्यायचा, त्याऐवजी तिखट आणि मीठ घालून थोडासा परतायचा आणि खायचं. नशीब फुटा है मेरा फुटा. समज गए. त्या बलाच्या घरात पोरीला दिली. अगं हा कमीना तिला शिळं पाक खायला घालतो ग. पोळी आणि भात 5-5, 6-6 दिवसांचा भात खायला घालतो. आमच्याकडे कालचं अन्न सुद्धा आम्ही खायला देत नाही रेखाला. ती पण कधी कधी तोंड लावत नाही त्याला. आणि माझ्या पोरीला शिळं पाक अन्न. जी सुना, आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. बराबर है, बराबर है. हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, म्हशीची शिंग म्हशीला जड होत नाहीत. माझ्या पोरीची काळजी मलाच घ्यायला पाहिजे. हेलो सर, आपका पिज्जा. पिझ्झा? अगं यामिनी ताई, आले आले. अगं कोणाला काहीतरी पिझ्झा घेऊन आला म्हणे. अरे बघा, एक मिनिट, तो हिंदी भाषिक वाटतोय, मी बोलते जरा. हा यह पिझ्झा. नका नका, आपलं हिंदी पाजळू नका त्याच्या समोर. तो त्याची भाषा विसरायचा. मी बोलतो व्यवस्थित. देखो ये जो पिज्जा है यह, देखो हमने नहीं मंगाया पिज्जा. सर एड्रेस तो ही है. मी काय म्हणते बाय, आता आलाय तर ठेवून घे ना. ठेवून काय घेत आई? बिल कोण भरणार? सर बिल पेड है. बिल पेड आहे? कोणी भरलं? मोहा मैडम के लिए भेजा है. अच्छा दे दो. थैंक यू सर. आते राही ना. काय आता काय राही ना. पैसे नाही घेतले ना. ठीक आहे. कुणी मागवला असेल हा. मऊआ, ए मऊआ, आले आले. मऊआ, यह पिझ्झा तुम्हारे लिए. तिला मराठी येतं. हा पिझ्झा आलाय का तुझ्यासाठी? अय्यो पिझ्झा कोणी मागवला? अरे वा, पिझ्झा कोणी मागवला? अरे हे आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही मागवला होतात का पिझ्झा? नाही, आम्ही नाही मागवला. अरे मग कसा आला? मला तर वाटतंय बल्ला काका पाणीच मागवला असणार. त्यांना माहितीये मला पिझ्झा आवडतो ते. तुला वाटतंय नाही, ते तसंच असणार. या बिरजुनीचा पिझ्झा मागवला असणार. हा मुद्दाम करतो ह्या अशा गोष्टी. पण मी काय म्हणते बाय, आता मागवलाय ना, मग राहू दे ना. काय राहू काय ते आपल्या घरात ह्या अशा वस्तू कधीतरी मागवल्यात आपण. हे असलं कधी खातो का आपण? ओ बाबा,
अहो आपल्याकडे पहिल्यांदा पिझ्झा आलाय. त्याचं स्वागत असं करणार आहात तुम्ही? उगाच काहीतरी बोलू नकोस. हा पिझ्झा परत द्या. अरे राहू दे रे बाळ, आता आलाय तर. तशी मला पिझ्झाची गरज होती. यामी तुला माहितीये, अगं पिझ्झामध्ये ना जीवनसत्व असतं. मज्जा रज्जूसाठी अतिशय उत्तम असतं बरं का हे जीवनसत्व. चल 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 चला चला चल. अहो वंस ऐका तरी. हिला कसं कळालं की त्याच्यामध्ये जीवनसत्व असतं ते? हं? हिला फक्त मज्जा येते, सांगत नाही ती. मला काहीही पटलेलं नाहीये, कळलं ना? उगाच काहीतरी करत राहायचं. बाबा! ऑलरेडी सांगत राहायच्या. बाबा नाही नाही नाही, मला पटतच नाहीये. ओ बाबा असं काय करतो? आता आवडत असेल त्यांना म्हणून पाठवलं असेल पिझ्झा, काय चुकलं त्यांचं? अरे पण आपल्या घरात हे असं पिझ्झे टिझ्झे चालत नाही, तुला माहितीये. अहो पण आता एकेकाच्या आवडीनिवडी असतात ना, मोहला आवडत असेल. अरे कसल्या आवडी निवडी, कसल्या सवयी पिझ्झ्याच्या खाण्याच्या. अहो आता आपल्या घरात नाहीत का अशा सवयी? हे बघ, आपल्या घरात सगळ्या चांगल्या सवयी आहेत. हो का? हा मग आत्याच्याकडे मी लहानपणी गेलो होतो तेव्हा तिथे आंब्याची कोय खाल्ली आणि खाऊन आमटीत घातली, तेव्हा ते तिकडचे सगळे माझ्यावर का हसले? कारण त्यांच्याकडे तशी सवय नसेल. ना मग महुआचं पण तसंच आहे ना, महुआच्या घरी अशी सवय नसेल. हे बघ, तू मला काहीतरी सांगू नकोस. प्रश्न फक्त त्या पिझ्झाचाही नाहीये. मग अरे प्रश्न वेगळाच आहे, तुला कल्पना नाहीये. आता एका जागी थांबशील का? मला चक्कर यायला लागली आहे. प्रश्न फक्त पिझ्झाचा नाहीये. महूवाला पिझ्झा हवा असता आणि तिने मागवला असता तर मी काही बोललो नसतो, पण या मागे त्या बिर्जाचं काहीतरी कारस्थान आहे. हो बाबा, तुम्ही उगाच ना बिरजू काकांवर डाऊट खाता. अरे डाऊट खाण्यासारखाच आहे तो. तुझ्यामुळे गधड्या माझी भाषा सुद्धा बघ. आता लग्न झालंय तुझं, जरा नीट भाषा वापरा. तुला कळत नाहीये रे, तुला खरंच कळत नाहीये. प्रश्न फक्त पिझ्झाचा नाहीये. पिझ्झा त्या बिरजूने पाठवला ना, तिथे मला शंका येते. अरे या बिरजाला लहानपणापासून ओळखतो रे मी. कसा पाताळ यंत्री माणूस आहे, तुला कल्पना नाहीये. मी बरोबर ओळखून आहे. नाही रे कळत तुम्हाला, कळत नाही तुम्हाला. बाबा मला काहीही सांगू नका, तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला, मी जातो. अरे ऐका रे, कोणीतरी ऐका. तुला कळत नाहीये, माझा प्रश्न त्या पिझ्झ्याविषयी नाहीये रे. माझा प्रॉब्लेम हा बिरजू आहे. मस्त मज्जा आली बाई पिझ्झा खाऊन. हो ना. आते सासूबाई आईस्क्रीम असतं तर अजून मजा आली असती नाही? आता कुठून आणणार आपण आईस्क्रीम? मी आणू का? नाही नको, उगाच खर्च नको नको. अगं पण मग आता काय खायचं आपण? कॉफी बनवू मस्त पैकी. हा चालेल. एक्सक्यूज मी, काय आईस्क्रीम. आईस्क्रीम? अहो पण बिल. बिल पेड आहे, थँक्यू. अगं घे घे यामिनी. आईस्क्रीम तुम्हाला माहिती आज सगळं माझ्या मनासारखं होत आहे. अगं हो पण काय चाललंय? हे काय आता? हे काय आता? आईस्क्रीम आहे. ते कळतंय मला, पण मागवलं कुणी? नाही माहित नाही. म्हणजे एक डिलिव्हरी बॉय आला, माझ्या हातात आईस्क्रीम दिलं आणि सांगितलं बिल पेड आहे. बिल पे म्हणजे पुन्हा हे बिर्जाचे उद्योग आहेत. आता हे अति होत आहे, अति होत आहे आता. हो बाबा, अहो त्या आईस्क्रीम वाल्याला आपला पत्ता कधी कळाला असता का? हे तुझ्याकडनं हे असलं काहीतरी ऐकून घ्यायला लागावं ना मला, म्हणूनच बिर्जा हे सगळे उद्योग करतोय. आता बघतोच त्याच्याकडे, बघतोच. बिर्जा, हे बिर्जा. अहो ऐका जरा. जाऊ दे, आपण आईस्क्रीम खाऊ. चला हा फोन चला चला चला. हे असं कसं खायचं रे मोरया? हे बरोबर नाही. बिरजू, बिरजू बाहेर ये. बिर्जा, बाहेर ये. बाहेर ये. काय हो काय? अरे पिझ्झा खाऊन काय सुंदर आवाज लागला आहे तुझा बल्लाळ. बहुत बढिया. कसा होता पिझ्झा? तुला काय वाटतं मला कळत नाही? करेक्ट कळत नाही. मला मुद्दाम खाली दाखवण्यासाठी, कमीपणा माझ्यातला दाखवण्यासाठी मुद्दाम हे असे पिझ्झे बिझ्झे माझ्या घरात पाठवतोस तू. बाहेरनं आणलेल्या महागाच्या वस्तू माझ्या घरी पाठवतोस तू. भगवान, हे तर भली बात हो गई. आणि तुला काय कमीपणा दाखवायचा आहे? तुझ्यात किती कमी आहे लोकांना दिसतच आहे. पैसे भी बहुत पैसा है हमारे पास. हे बघ, या सगळ्या आमच्या घरातल्या गोष्टी आहेत. इथे तुझ्या बॅग पैसा आहे, याचा आमच्या घराशी काही संबंध नाहीये. संबंध नाही? कसा संबंध आहे? माझ्या पोरीला मी वाटेल ते खायला देऊ शकतो बल्लाळ. कितने कमीने लोग हो आप. माझ्या पोरीला शिळी चपाती, शिळ्या भाकऱ्या, शिळा भात खायला देता तुम्ही. मुळात भाकऱ्या असं काहीही नसतं. कळलं? भाकरीचं अनेक वचन हे भाकरी असंच आहे.
आणि तुझ्या त्या पिझ्झांपेक्षा सकस भाकरी केव्हाही श्रेष्ठच असते. जा रे जा, तुला पिझ्झाची चव काय कळणार आहे? हमरे ढलक फुरके चाचा माखनलाल हमेशा कहा करते थे, गाढवा पुढे वाचले गीता तरी त्याला चव कळली नाही. म्हण आहे ही, हं? त्या ढोलकपूरच्या माखन चाचाला सांग, अरे म्हण गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता अशी आहे. अरे जाऊ दे रे, नुसता म्हणे असून काय उपयोग आहे? हा, त्याचा अर्थ कळतो का तुला? आणि तू साखर खा तर गुळ खा, गाढवतो तो गाढवच राहणार आहे. तुला काय चव कळणार आहे? अरे घरातला चहा पण पांचट करता, पांचट. आता मध्ये चहावर जायचं काही कारण नाहीये. बघा जायचं नाही, कसा जाणार मी? सांग, चहात दूध कमी असतं की नाही, साखर कमी असते की नाही? साखर असावीच असावीच. हा. काय आहे, हा? चहामध्ये जास्त साखर खाणं आरोग्याला फार बरं नसतं. नको नको ते कारण देऊ नकोस रे, कंजूस काही का. घरातली साखर संपली तर 4-4 महिने आणत नाहीस. आणतोस का साखर? तुझ्या घरातल्या मुंग्या पण उपवासमारीने मरून जातात. काय वाटेल ते बोलू नकोस. नुसती श्रीमंती या सगळ्या बाहेरच्या गोष्टी घ्यायच्या. अरे ह्याच्यामुळे तुम्ही परदेशी लोकांच्या तुंबड्या भरता हे लक्षात येत नाहीये तुमच्या. अरे पैसे वापरायला सुद्धा अक्कल लागते, अक्कल. पण आपला देश तिथेच माती खातो ना. जाय नको त्या गोष्टी नको तिकडे वळवतोस. माझ्याकडे भरपूर पैसा आहे हेच फक्त लक्षात ठेवतो. आणि माझ्या पोरीला मी वाटेल ते खायला देईन, तिला महागातल्या वस्तू देईन. तू काही करू शकत नाहीस, कारण तशी जावयाकडनं मी परमिशन आणलेली आहे. तू काहीही कर, पण ह्या पुढे तू पाठवलेल्या वस्तू माझ्या घरात येणार नाहीत. म्हणजे नाहीत. कशा येतील तेच बघतो मी आता. बॅक शेजारी शेजारी पक्के शेजारी